नमस्कार मंडळी, मी नेहा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉयल शेतकरी चॅनलवरती. तर आपल्या दारापुढे ना गुलाबाची, मोगऱ्याची अशी फुलांची झाडं कशी छान वाटतात आणि आपल्याला नेहमी काळजी पडते की बाबाने त्याला खूप फुलं यावेळी भरगतचं झाड शोभून दिसावं. तर आमच्या दारापुढचं हे झाड आहे मोगऱ्याचं. याला उन्हाळ्यामध्ये 2दा फुलं लागतात आणि पावसाळ्यामध्ये 2दा, म्हणजे याचे 4 सीझन होतात. तर बघा, याला कळ्या लागलेल्या आहेत. सकाळीची फुलं लागतात ते आम्ही तोडून देवाला वगैरे ठेवतो, त्याच्यामुळे आता दुपारी याला फुलं नाही आहेत. तर जी तुमची सुकलेली फुलं असतील ते काढून टाकत जावा, कारण ती फुलं ठेवली तर नवीन फुलं येण्यास प्रॉब्लेम होतो. त्यानंतर मी तुम्हाला दाखवते, इकडे 2 फुलं राहिली आहेत. अगदी टपोरी कमळाच्या फुलासारखी फुलं आहेत. मोठं कमळ जसं दिसतं ना, अगदी ही तशी छोटी छोटी पांढरी शुभ्र कमळं आहेत का काय, असं तर मलाच बघून वाटतं. ज्यावेळेस म्हणजे पहिल्यांदा फुलं लागतात ना, त्यावेळेस ती फुलं खूप टपोरी असतात. आणि आता हा दुसरा बार आहे, तर दुसऱ्या बारामध्ये फुलं पहिल्या बारापेक्षा जराशी छोटीच आहेत. तर पूर्ण तुम्हाला मी माहिती देईल नक्की. तुम्ही काय केल्यानंतर तुमच्याही झाडांची फुलांची ग्रोथ वाढेल किंवा फुलं छान लागतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटला सांगायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आणि गावाकडच्या वाईब्स जर बघायचे असतील तर आपल्या चॅनलला जॉईन करायलाही विसरू नका बरं. तर चला बोलूयात आपल्या व्हिडिओकडे. तर हे झाड आहे 5 फूट उंचीचं. तर हे एवढं झाल्यानंतर ना, याला आता हा बार संपल्यानंतर ना आम्ही कट करणार आहोत. आणि हे झाड कट झाल्यानंतर ना पुन्हा एकदा याला फाटे फुटतील आणि याच्यातून आम्हाला छान छान फुलं मिळतील. त्याची फुलं मी आता दाखवते, बघून घ्या. किती टपोरी फुलं आहेत, अगदी कमळाच्या फुलासारखी भरगच्च अशी पाकळ्यांनी भरलेले आहेत. तर तुम्ही ज्यावेळेस मोगऱ्याचं झाड लावताल त्यावेळेस 1000 पाकळी मोगरा म्हणून झाडाची निवड करा. झाड लावताना खड्ड्यामध्ये खत घाला. खड्डा व्यवस्थित आणि खोल घ्या. खोल खड्ड्यात शेणखत टाका, निंबोळी पेंड टाका किंवा लेंडीखत टाका. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते टाका. झाडाची ग्रोथ चांगली झाल्यानंतर ना वेळोवेळी झाडाची कटिंग करायला हवी. कारण कटिंग केली तर नवीन पालवी फुटेल. नवीन पालवी फुटली तर छान छान कळ्या लागतील. आणि कटिंग केल्यानंतर जास्त पालवी फुटते ना, त्याच्यामुळे जास्त कळ्या लागतात. वेळोवेळी कटिंग करायला हवी. त्याच्यानंतर तुमच्या झाडाचा बार संपला की त्याला हे बघा अशी फुलं वाळून जातात. ती वाळलेली फुलं तुम्हाला काढून घ्यायला हवीत. ती काढली नाही तर तुमची दुसरी फुलं यायला प्रॉब्लेम होऊ शकतो, दुसऱ्या कळ्या लागायला त्रास होतो. त्याच्यानंतर ना ती चांगली पण वाटत नाही झाडाला वाळलेली फुलं. आता तुम्ही या वाळलेल्या फुलांपासून धूप बनवू शकता. शक्यतो हे वाळलेल्या फुलांच्यात स्मेल राहत नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन मोगऱ्याच्या फुलांपासून धूप कशी बनवायची. तोपर्यंत हा व्हिडिओ फुल एन्जॉय करा. वाळलेली सगळी फुलं मी काढून घेतलेली आहे. मग अशी छान छान फुलपाकळी तुमच्याही झाडांवरती येतील बरं. तर बघा, असं केल्यानंतर ना तुमच्याही झाडाला अशी छान छान मोगऱ्याची फुलं लागतील. वेळोवेळी खत देत राहा झाडाला. असंच जो तुमचा ओला कचरा असतो तोही तुम्ही झाडाला टाकला तरी चालेल, त्याचंही विघटन होतं. चहा झाल्यानंतर चहापत्ती जी उरते तीही तुमच्या झाडाच्या मुळाशी टाकली तर त्याचंही विघटन होऊन तुमच्या झाडाला खत भेटेल. व्हिडिओ कशी वाटली सांगायला विसरू नका.